कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनाची उलटी गणती सुरू झालेली आहे, तर भारतीय चलनी नोटा आता प्लास्टिकच्या बनणार आहेत। ओमाननं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यास नकार दिलाय, तर बालविवाहांना उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांवर आणि पुजाऱ्यांवरही FIR दाखल होणार आहे। CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टल 1 जूनपासून कार्यान्वित होणार आहे, तर IPLमध्ये स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे। वासू भगनानींनी वरुण धवनच्या चित्रपटावर गंभीर आरोप केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 30 मे वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चे पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात मॉन्सून बाबतची। उकाड्यानं त्रस्त असलेल्यांसाठी हवामान खात्याकडनं एक दिलासादायक बातमी आहे। मॉन्सूनच्या आगमनाची उलटी गणती सुरू झालेली आहे। पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर वाढत्या तापमानामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य पावसानं चिंब भिजतंय। लोक पावसाची आतुरतेनं वाट पाहतायत। हवामान विभागानं एक दिलासादायक बातमी दिली आहे। मॉन्सूननं अंदमान आणि निकोबार बेटं यशस्वीपणे ओलांडली आहेत। मॉन्सून 26 मे रोजी केरळमध्ये पोहोचणे अपेक्षित होतं, पण हवामान बदलामुळे तो अंदमान आणि निकोबार बेटांवरच थांबला। पण आता तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातनं वेगानं पुढे सरकतोय। अरबी समुद्रातल्या वाऱ्याचा वेग आणि हवामानात सकारात्मक बदल दिसून आलेले आहेत। येत्या काही दिवसातच हवामानात कोणताही अडथळा नाही आला तर हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मॉन्सून 5 जून ते 10 जून या दरम्यान मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पोहोचणार आहे। मुंबईत दाखल झाल्यावर पुढल्या 2 ते 4 दिवसात मॉन्सून वेगानं पुढे सरकेल। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात प्लास्टिक नोटेची। भारतीय रिझर्व्ह बँक देशात प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा विचार करतेय। पाटणा आणि मुंबई इथे नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये या विषयावर गंभीर चर्चा झाली। गेल्या काही वर्षांपासून रोख रकमेची असलेली प्रचंड मागणी, कागदी नोटांच्या छपाईचा वाढता खर्च आणि त्या लवकर खराब होण्याची समस्या, या बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वसामान्यांसाठी प्लास्टिक नोटांचा एक प्रायोगिक प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वार्षिक अहवालातील आकडेवारीनुसार कागदी नोटांच्या छपाईवर 6,372.8 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि हा खर्च मागील आर्थिक वर्षात खर्च झालेल्या 5,101.4 कोटी रुपयांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे। छपाईच्या खर्चातली ही वाढ प्रामुख्यानं नोटांच्या वाढत्या मागणीमुळे झालेली आहे। या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या मते कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिक नोटांची छपाई दीर्घकाळ आणि किफायतशीर ठरते। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपले ATM आता इतके प्रगत झाले आहेत की ते या पॉलिमर नोटा सहजपणे ओळखू शकतात आणि देऊही शकतात। पॉडकास्टची तिसरी बातमी ओमानची। ओमाननं वॉशिंग्टनला आश्वासन दिलंय की हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यासाठी इराणसोबत संगनमत करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाहीये। दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध कायम ठेवण्याची त्यांची इच्छा आहे। व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बेसेंट म्हणाले की त्यांनी ओमानच्या राजदूतांशी फोनवर संवाद साधला होता। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्याचा प्रस्ताव अजिबात स्वीकार्ह नाही। ओमाननं आश्वासन दिलंय की आपल्या लोकांची सुरक्षा किंवा देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणारी कोणतीही कृती करण्याची त्यांची इच्छा नाहीये। ते म्हणाले की एका दूरध्वनी संभाषणादरम्यान ओमानच्या राजदूतांनी सांगितलं की आपल्या देशांचे 200 वर्षांपासून चांगले संबंध आहेत। त्यांना हे संबंध आणखी 200 वर्ष टिकवून ठेवायचे आहेत। ही गोष्ट शक्य नाही आणि ओमानच्या लोकांवर किंवा ओमानच्या वित्तीय संस्थांवर निर्बंध लादले जाण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता। पॉडकास्टची चौथी बातमी महाराष्ट्रात होणाऱ्या बालविवाहाची। महिला आणि बालविकास मंत्री
अदिती तटकरे यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राला पूर्णपणे बालविवाह मुक्त करणं हा राज्याच्या महिला आणि बालविकासाचा मुख्य संकल्प आणि उद्दिष्ट आहे. बालविवाह रोखण्यासाठीच कायदेशीर तरतुदी अधिक कडक करण्यात आलेल्या आहेत. आता केवळ बालविवाह जुळवणाऱ्या पालकांवरच नाही तर बालविवाह लावून देणाऱ्या पुरोहितांवर आणि सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या कठोर प्रशासकीय कारवाईमुळे विभागानं केवळ अक्षय तृतीयेलाच 34 बालविवाह रोखले आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी. लाखो सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासून घेण्यासाठी आणि गुणांचं पुनरावलोकन करून घेण्यासाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आणखी काही काळ थांबावं लागू शकतं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं स्पष्ट केलंय की निकालानंतरच्या कारवायांसाठी तयार करण्यात आलेलं ऑनलाईन पोर्टल 1 जून 2026 पासून कार्यान्वित होईल. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची आणि पुनर्मूल्यांकन करण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येतोय. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. IPL 2026 संपण्यापूर्वी BCCIनं आपल्या T20 लीग संदर्भात आणखी एक नियम जारी केलाय. या नियमानुसार IPLमध्ये खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं असं स्पष्टपणे सांगितलंय की आता PMOM मध्ये स्मार्ट सनग्लासेसच्या वापरास मनाई असेल. इतकंच नाही तर या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मंडळानं दिलाय. स्मार्ट सनग्लासेसच्या वापरामुळे सामान्यांच्या सुरक्षेला आणि निष्पक्षतेला धोका निर्माण होऊ शकतो. कारण हे गॉगल्स लाईव्ह स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल डेटा किंवा वायफायद्वारे संदेश पाठवणं आणि प्राप्त करणं यांसारख्या संवाद सुविधांनी सुसज्ज असतात. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता वरुण धवनची. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा चित्रपट है जवानी तो इश्क होना है सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 5 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वरुण आणि त्याचे वडील डेव्हिड धवन सक्रियपणे त्याचं प्रमोशन करतायत. नुकतंच चित्रपटातील चुनरी चुनरी हे गाणं प्रदर्शित झालं, जे एका प्रसिद्ध गाण्याचा रिमेक आहे. पण चित्रपटाच्या निर्मात्यांचा वासू भगनानी यांच्यासोबत वाद सुरू आहे. दाखल केलेल्या दाव्यानुसार वासू भगनानी यांनी 400 कोटी रुपयांचा दावा दाखल केलेला आहे. पूजा एंटरटेनमेंट लिमिटेडनं मुंबई उच्च न्यायालयात टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रमेश तौरानी, कुमार एस तौरानी आणि डेव्हिड धवन यांना मोठा धक्का दिलाय. तर हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.